या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। रामकृष्ण हरी मंडळी, आज नवरात्रातील उत्सवाचा 6वा दिवस, 6व्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या म्हणजेच देवी कात्यायनीची कथा आज आपण ऐकणार आहोत। असुरराज महिषासुराने त्याच्या पराक्रमाने तिन्ही लोकांवरती विजय मिळवला। देव, ऋषी, सर्व प्राणी भयभीत झाले। महिषासुराचा अत्याचार वाढत चालला होता। त्यावेळेस सर्व देवतांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे धाव घेतली व सर्व देवतांच्या व ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्या तेजामधून एक तेजोमय स्त्री निर्माण झाली आणि तीच म्हणजे देवी कात्यायनी। कात्यायन ऋषीच्या आश्रमामध्ये प्रकट झाल्यामुळे तिला देवी कात्यायनी हे नाव मिळाले। त्यानंतर सर्व देवतांनी दिलेल्या शस्त्र अस्त्रांनी सुसज्ज होऊन देवी कात्यायनी रणांगणामध्ये युद्धासाठी उतरल्या। महिषासूर कधी म्हशीचं, कधी सिंहाचे, कधी हत्तीचे तर कधी मनुष्याचे रूप घेऊन लढत होता, परंतु अखेरीस मातेने महिषासुराचा वध केला व तिन्ही लोकांना अन्यायातून मुक्त केले। त्यामुळेच देवी कात्यायनीला महिषासूर मर्दिनी असे म्हणून देखील संबोधले जाते। कात्यायनी देवी ह्या आज्ञाचक्राशी संबंधित आहे। आज्ञाचक्र हे आपल्या शरीरामध्ये कपाळाच्या मध्यभागी भ्रुकुटीच्या दरम्यान असतं। हे चक्र ज्ञान, अंतर्ज्ञान, आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक दृष्टीचं प्रतीक मानलं जातं। कात्यायनी देवीच्या साधनेने साधकाला धैर्य, न्याय, प्रेम, समृद्धी आणि आत्मज्ञान प्राप्त होते। कात्यायनी मातेचा वर्ण सोनेरी आहे। तिची कांती सुवर्णप्रभा आहे। तिला 4 भुजा आहेत। तिच्या एका हातात कमळ आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, तिसरा हात अभय मुद्रेत तर चौथा वरद मुद्रेमध्ये आहे। नवरात्रीच्या या मंगल प्रसंगी तुम्हा सर्वांना मनशांती, धैर्य आणि शौर्य लाभो हीच कात्यायनी मातेच्या चरणी मनापासून प्रार्थना। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय माता दी लिहून आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।